फलंदाज पाठवा लवकर प्लीज. मडेगाव 11 आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. खातगुण आपला देखील एक्स्ट्रा खेळाडू पहिला कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. YouTube लाईव्ह स्पर्धा आहे तरी देखील आपण पाठवत नाहीये मित्रांनो. आपल्यासाठी ही स्पर्धा आमच्या आयोजकांनी YouTube लाईव्ह ठेवलेली आहे आणि YouTube वर आपलं नाव यायला पाहिजे, त्यासाठी एक्स्ट्रा खेळाडू पाठवा प्लीज. आपण बॉलिंग मार्कवर किरण खातगुण संघाकडून या ठिकाणी पाहायला मिळतील आपल्याला. मडेगाव 11 आपला एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. मडेगाव 11 प्लीज आपला एक्स्ट्रा खेळाडू लवकर येऊ द्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तुम्ही अगोदर एक्स्ट्रा खेळाडू पाठवा म्हणजे युट्यूबला तसं लगेच अपडेट करता येईल. स्ट्राइक एंडला आकाश, नॉन स्ट्राइकला विकास. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मडेगाव 11 संघाकडून पाहायला मिळते आपल्याला. आणि पहिले बॉलर बॉलिंग मार्कवर किरण पाहायला मिळतील आपला योद्धा खातगुण संघाकडून. आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 5 या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. आणि त्यानंतर हा सामना झाल्यानंतर पुढील होणारा सामना पोलादपूर 11 विपक्ष इंदापूर, ही देखील लढत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पहिला बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. विशाल चव्हाण आपण कुठे असाल तर कॉमेंट्री बॉक्स कडे या. विशाल चव्हाण वसईचे विशाल चव्हाण आपण कुठे असाल तर कॉम बॉक्स कडे आपण त्वरित यायचंय. चला सामना सुरू करा. पंच प्लीज वॉर्निंग द्या कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. बघा 2 वाजून गेले आहेत. आज फायनल आपल्याला खेळवायचे. संध्याकाळी 5:15 वाजले की अंधार होतो मैदानावर. पहिला बॉल गगनचुंबी, उडान लंबी. ओ हो आणि पहिला बॉल आणि आज दरम्यान पहिल्या बॉलवर झेल सुटलाय आणि धावा मिळतील 4 चौकार. या ठिकाणी आपली सर्वांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आपण सर्वांनी बेलदारवाडीमध्ये जाऊन या जेवणाचा आस्वाद घ्या ही आपल्या सर्वांना विनंती असेल. जेवणाची तयारी झालेली आहे. बेलदारवाडीमध्ये जाऊन आपण सर्वांनी जेवणाचा आस्वाद नक्कीच घ्या ही आपल्या सर्वांना विनंती असेल. जे संघ खेळतात ते नंतर जेवण करतील पण जे खेळून झालेत त्यांना विनंती असेल आपण सर्वांनी प्लीज जेवणासाठी जायचं आहे बेलदारवाडी शिरवलीमध्ये. यानंतर पुढील होणारा सामना
पोलादपूर 11A आणि इंदापूर यांच्यामध्ये लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. किरण पहिले बॉलर आपण पाहतोय. धाव फलकावर धावा या ठिकाणी 5 आतापर्यंत पाहायला मिळतील. यावेळी आपण पाहतोय शांत स्ट्रोक केला. स्कोअर लेगच्या दिशेला गोलीच्या वेगाने बॉल फरार. धावा मिळतील 4-4-4. शैलेशजी साने उत्कृष्ट डीजे मास्टर आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. पुन्हा एकदा किरण समोर आहेत. विकास राईट हँड बॅट्समन उजवे हाताचे फलंदाज. चला उशीर करू नका किरणजी, उशीर करून चालणार नाही. वेळ फार झालेला आहे. यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक धाव एक्स्ट्रा मिळेल. स्कोर कार्ड 10 या आकड्यावर. पहा आपल्याला 3-3 षटकं फेकायचे आहेत. 15 मिनिटं तुम्हाला दिली तरी पण तुमचा एक षटक 5 मिनिटांमध्ये संपायलाच पाहिजे. यावेळेला पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला गेला जातोय. बाईच्या स्वरूपामध्ये आपण पाहूया. सिंगल एक धाव मिळेल. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड 11 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय आतापर्यंत. तो म्हणजे मडेगाव 11A संघाचा. पहिलं षटक प्रगतीपथावर किरणच्या माध्यमातून योद्धा खातगुण संघाकडून फेकलं जात आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक आपल्याला मिड ऑन मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मिड विकेटला क्षेत्ररक्षण सर्कल मध्ये एक क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर लॉंग ऑनच्या डोक्यावर पाहायला मिळते. एक स्लिप मध्ये क्षेत्ररक्षण, एक शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तदनंतर कव्हरला पाहायला मिळते क्षेत्ररक्षक. डॉट बॉलची सांगता. टोटल आतापर्यंत षटकातील चेंडू होत आहेत 5 चेंडू होताना पाहायला मिळतील आपल्याला. 11 धावा धाव फलकावर या ठिकाणी. या षटकातील शेवटचा बॉल पाहायला मिळेल किरण यांचा. आकाश साठी याच दरम्यान विकेट किपर मेस आणि आज या वेळेला सिंगल एक धाव. षटक होते समाप्त. पहिल्या षटका अखेर 12 धावा धाव फलकावर मडेगाव 11A संघ. यंगस्टार क्रिकेट संघ शिरवली यांच्या वतीनं भव्य दिव्य टेनिस क्रिकेट सामन्याचं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. दुसरं षटक यावेळेस फेकण्यासाठी टाकण्यासाठी गणेश आपल्याला पाहायला मिळतील. खास करून योद्धा खातगुण संघाकडून 3 षटकांचे हे सामने. चला उशीर खूप होतोय. पहिलाच बॉल परफेक्ट या ठिकाणी निशाणा साधलाय. वा, पहिलाच बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळतोय या क्षणाला गणेश यांचा. अगदी नियंत्रण करणारे बॉलिंग जरूर पाहायला मिळते सुरुवातीलाच पहिल्या बॉलवर. टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्याकडे अचूक टप्पा, चांगला वेग असेल तर नक्कीच तुम्ही विजयी होऊ शकता. यावेळेस ऑन साइडला मारण्याचा प्रयास फसलाय आणि बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल एक धाव मिळते. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय 13 या आकड्यावर जाऊन पोहोचेल आतापर्यंत.
षटक क्रमांक दुसरा यावेळेस गणेशच्या माध्यमातून फेकलं जात आहे. षटकातील तिसरा बॉल असेल. तिसरा बॉल त्याच्यावर प्रहार केलाय. गगनचुंबी उडान लंबी लॉंग ऑनच्या डोक्यावर टिपलाय. सेल संपला. करून अण्णा नंबर 3 वर यावेळेस दाखल होताना पाहायला मिळतील. इन ॲट नंबर 3. षटकातील गणेशांचा चौथा बॉल. यावेळी आपण पाहतोय चौथा बॉल त्याला देखील पाठवलंय लॉंगॉनच्या डोक्यावर. पुन्हा एकदा रनआउटचा चान्स बनेल का यावेळेला. डायरेक्ट हिट केलंय आणि याच दरम्यान आपण पाहू शकतो तब्बल 2 धावा कंप्लीट या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतील. 2च्या आकड्याने स्कोर कार्ड सरळ जाईल. 15 या आकड्यावर आतापर्यंत मडेगाव 11A संघाच्या बाजूने 4 चेंडू षटकातील आतापर्यंत फेकलेत गणेश या बॉलरने. 5वा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, उलट्या हाताने मारण्याचा प्रयास, फसलाय. कधी कधी प्रश्न पडतो की सरळ हाताने जर फटके येतात तर बॅट उलटी का करावी. शेवटचा बॉल असेल या षटकातील. ओ हो 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 हाई चेंडू डॉट. 2 षटका अखेर मडेगाव 11A संघाची धाव संख्या होते 1 गडी बाद 15 धावा धाव फलकावर. या ओव्हर मध्ये गणेशांनी फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्या आणि एक सफलता देखील त्यांच्या नावावर. चांगलं षटक हाताळलंय गणेश या नावानं खातगुण संघाकडून. आणि आता शेवटचं षटक. 6 चेंडू बाकी असतील आणि बॉलिंग मार्कवर अर्जुन आपल्याला पाहायला मिळतील. चला ज्यांना जेवणासाठी जायचं त्याने बेलदारवाडीमध्ये जायचं. त्या ठिकाणी जेवणाची उत्तम व्यवस्था आपली केलेली आहे. सर्वांनी भोजनाचा आनंद घ्या, जेवणाचा आनंद घ्या, आस्वाद घ्या. आपण सर्वांसाठी व्यवस्था केली आहे. कालपासून ते आतापर्यंत आमचे आयोजक यंगस्टार क्रिकेट संघ शिरवले आणि आमच्या संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं ही भोजनाची व्यवस्था आपल्यासाठी करण्यात आलेली आहे. सिंगल एकच धाव मिळते पहिल्याच बॉलवर. 16चा आकडा स्कोर कार्डवर येणारे 5 चेंडू बाकी शेवटच्या षटकातील. मडेगाव संघाला थांबवलंय कुठेतरी धावा मात्र इथं मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवलंय खातगुण संघाच्या बॉलर्सने. हात खोलावे लागतील, जागा बनवावी लागेल, स्वतःला झोपवावं लागणार या मैदानामध्ये. मोठे फटके खेळायचे असतील तर, मोठा स्कोर बनवायचा असेल तर. बॉल क्रमांक 2. हा 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 अर्जुनचा परफेक्ट निशाणा. हा बॉल डॉट पाहायला मिळतो. येणारे 4 चेंडू बाकी 16 धावा धाव फलकावर. यानंतर पुढील होणारा सामना पोलादपूर 11A आणि इंदापूर दोन्ही संघाच्या कर्णधार आपण टॉस साठी या. अर्जुन पुढचा बॉल. ओ हो 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 याही वेळेला आपण पाहू शकतो डॉट बॉल, विकेटचं पतन.
शेवटच्या षटकातील उर्वरित फक्त 3 चेंडू बाकी, 16 धावा धावफलकावर पूर्णपणे थांबवलंय, अडकवलंय. स्ट्राईक एंडला आकाश आहे. नाव तर आकाश आहे, पण काय एक मोठा फटका खेळेल का? कारण वरती देखील आकाश, खाली देखील आकाश. हो नाहीये. अर्जुन मात्र परफेक्ट बॉलिंग करतोय. हाही चेंडू डॉट. 2 चेंडू बाकी, 16 धावा. खातगुण संघाची जबरदस्त बॉलिंग सुरू आहे मैदानामध्ये. अर्जुनचा पुढचा बॉल आणि यावेळेला आकाशने ऑन साइडला उडवले. स्क्वेअर लेगच्या डोक्यावर विकेटचं पतन. आणखी एक धक्का. कम ऑन डीजे. मध्ये बाबू, शेवटचा बॉल असेल बाबूसाठी. 16 धावा. हा 16चा आकडा मात्र पुढे सुद्धा जात नाहीये, मागे देखील येत नाही, अशी स्थिती झाली आहे इथे या मैदानावर. अर्जुनने आतापर्यंत एकच धाव खर्च केले, एक सफलता त्याच्या नावावर आहे. हे षटक देखील उत्तम नक्कीच म्हणावं लागेल, पण एक चेंडू अजून बाकी आहे आणि समोर बाबू, नवीन आलेला फलंदाज. ज्यांना जेवण करायचे त्यांनी त्वरित आपण जायचं बेलदारवाडीमध्ये. हो आणि यावेळेस विकेट. फक्त एकच धाव अर्जुनने खर्च केले. 18 बॉल मध्ये 17 धावांची सामना पोलादपूर 11A आणि इंदापूर कर्णधार. टॉस साठी संजय मोहिते यांकडून अर्जुन पवारने जी बॉलिंग केलेली आहे त्या बॉलिंग साठी 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. त्यांचे दाजी आहेत आणि त्यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस, कारण फक्त अर्जुनने एकच धाव खर्च केलेली आहे. नंतर अर्जुन आपण घेऊन जायचा आहे. 18 बॉल मध्ये 17 धावा करायच्या आहेत योद्धा खातगुण संघाला. चला पोलादपूर आणि इंदापूर कर्णधार. टॉस साठी इंदापूर, पोलादपूर संघाचे कर्णधार. पोलादपूर, पोलादपूर संघाचे कर्णधार. पोलादपूर संघ कर्णधार. टॉस करून घ्या. आयोजक दोन्ही कर्णधार आलेले आहेत. चला लगेच टॉस करायचं आपण. बॅट्समन जाऊ द्या लवकर प्लीज. खातगुण संघ या लवकर मैदानामध्ये. वेळ मित्रांनो कमी आहे, थोडस सहकार्य करा. शत्रक्षण लावा मडेगाव संघ. विजय आणि किरण सलामी जोडी मैदानामध्ये.
या ठिकाणी सन्माननीय आदरणीय मनोजी सावंत साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या समेत आमचे संतोषजी पोळेकर, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आयोजकांच्या वतीनं. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी योगेश जाधव आपलं मनापासून हार्दिक स्वागत करीत आहे. त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आपण आसनस्थ व्हायचंय ही आपल्याला विनंती असेल. या स्पर्धेला भेट देण्यासाठी मनोजी सावंत, त्याचबरोबर आमचे संतोषजी पोळेकर, तसेच त्यांच्या समेत भरतजी जाधव, आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत. जरा खुर्च्या घ्या वरती विनंती असेल. चला सामना सुरू करा, सामना सुरू करा. इंदापूर संघ टॉसविन आहे. निर्णय काय इंदापूर संघाचा? फिल्डिंग घेतले. ओके, पोलादपूर आपल्याला बॅटिंग करायची आहे. पुढील सामना आपल्याला लक्षात असू द्या. सामना सुरू करा प्लीज, वेळ होतोय. पहिला बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. केली काल ना, अजून एकदा करायचं. 18 बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे फक्त. योद्धा खातगुण संघाला एका बाजूला विजय आहे, दुसऱ्या बाजूला किरण आणि बॉलिंग मार्कर आकाश. प्लीज सामना सुरू करा. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय आमचे मनोजी सावंत साहेब यांचा यथोचित मान सन्मान स्वागत सत्कार मायेची शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन आम्ही करत आहोत. मी आयोजकांना विनंती करतोय आपल्या शुभ हाताने मनोज सावंत साहेबांचा या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे. गुणवंत जाधव यांच्या शुभ हाताने हा मनोजी सावंत साहेबांचा मान सन्मान या ठिकाणी केला जात आहे. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल, यावेळेला दुसरा बॉल देखील डॉट पाहायला मिळतोय. तसेच संतोषजी पोळेकर आपला देखील या ठिकाणी मान सन्मान करत आहोत मायेची शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन. गुणवंत जाधव यांच्या शुभ हाताने आमच्या संतोषजी पोळेकर साहेबांचा मान सन्मान या ठिकाणी केला जात आहे. यावेळेला तिसऱ्या बॉलवर सफलता, विकेटचं पतन. तसेच आमचे जाधव यांचा देखील मान सन्मान या ठिकाणी गुणवंत जाधव करतील मायेची शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो अर्जुन आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत, ज्यांनी फक्त एकच धावाचं षटक फेकलंय. यावेळेस बॅटिंग मार्कवर आलेत. पण इथे जर पाहिलं ना या मॅच मध्ये तर दुसऱ्या बाजूला मडेगाव 11 संघ देखील कमी नाहीये, की सांगतोय की लो स्कोर असला तरी आम्ही लढणार, आम्ही भिडणार, शेवटपर्यंत ही मॅच आम्ही सोडणार नाहीये. आणि जरूर सुरुवातीचे तिन्ही चेंडू डॉट 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 आणि विकेट देखील पाहायला मिळते आपल्याला आकाश यांच्या नावावर. यावेळेस अर्जुन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत योद्धा खातगुण संघाकडून. क्रिकेटचा खेळ आहे, कधी कधी मोठी धावसंख्या मात्र तुम्ही सहज करता, पण क्रिकेटच्या मैदानावर छोटी छोटी धावसंख्या तुम्हाला कधी कधी रडवते, दुःख आणते. षटकातील चौथा बॉल पाहायला मिळेल आपल्याला. यावेळेला आपण पाहतोय चौथ्या बॉलवर प्रहार केला, डाऊन द ग्राउंड बॉल, गोलीच्या वेगाने फरार, धावा मिळतील. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय अजयजी चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचा मायेची शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन आम्ही मान सन्मान करत आहोत. अजय चव्हाण आणि दुसरे कोण आहेत, तसेच वासुदेव धाडवे युवा सेना तालुका अध्यक्ष महाड, त्यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत मायेची शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन.
गुणवंत जाधव यांना विनंती करतोय आपण धाडवे साहेबांचा देखील या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे. हो हो हो, यावेळेस मैदानामध्ये काय घडले, विकेटचं पतन. सुरेख या ठिकाणी बॉलिंगचं प्रदर्शन नक्कीच होतोय. आकाशच्या माध्यमातून आतापर्यंत 2 विकेट या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतील. धावसंख्या स्कोअर कार्डवर 4चा आकडा नक्कीच पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज आपल्याला पाहायला मिळेल. खातगोल संघाला विनंती असेल जरा बॅटर तयार ठेवा, कारण वेळ होतोय मित्रांनो. प्लीज, अजून पहिल्या राऊंडचा सामने अजून संपलेला नाहीये आणि तुम्ही जर घड्याळाचा विचार केलात तर प्रत्येकाकडे मोबाईल आहे. मोबाईल मध्ये तुम्ही टाइम बघा, 2:30 वाजून गेलेत मित्रांनो. त्याच्यामुळे आयोजकांना सहकार्य करा, सपोर्ट करा. ही स्पर्धा तुमच्यासाठी खास करून ठेवलेली आहे, जिथं युट्यूब लाईव्ह देखील आपण पाहतोय. छान असं आयोजन, अट्रॅक्शन करणाऱ्या ट्रॉफीज आणि पहिल्या क्रमांकाला रोख रक्कम 51,000 रुपये आणि मोठा करंडक देखील या ठिकाणी दिला जाणार आहे. प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच म्हणून देखील मेडल देखील दिला जातोय. छान असं आयोजन आहे, तुम्ही फक्त त्यांना सपोर्ट करा एवढीच एक समालोचक म्हणून माझी विनंती असेल आपल्याला. पुढचा बॉल यावेळेला डायरेक्ट बॅटवर फेकला, मोठा फटका. ओ हो हा जेल ड्रॉप होतोय. 2 धावा कंप्लीट आणि पहिल्या षटका अखेर 6 धावा धाव फलकावर. येणाऱ्या 12 बॉल मध्ये इथून 11 धावांची गरज. बरोबर आहे ना भाई. बारा बॉल 11 धावांची गरज या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. शोधन बेरेकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, खास करून अगदी मुख्य लॅपटॉपच्या दिशेने. कॅमेरामॅन देखील आपल्याला 2 या ठिकाणी पाहायला मिळतात. एक अगदी बॉलर एंड कडून, तदनंतर बॅट्समनच्या दिशेला देखील स्क्वेअर लेगच्या डोक्यावर एक कॅमेरामॅन आणि संपूर्ण स्पर्धा जीटी स्पोर्ट्सच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते. तुषार शेठ शिंदे सर्व आहेत या चॅनलचं. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबायला आपण अजिबात विसरू नका. ही देखील आपल्याला पुन्हा या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून विनंती. 12 बॉल मध्ये 11 धावांची गरज असताना बॉलिंग मार्कवर आलाय तेजस पाहायला मिळतील आपल्याला. या वेळेला आपण पाहूया यावेळेला आपण पाहतोय पहिलाच बॉल आपण पाहतोय स्क्वेअर लेग डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाहायला मिळतोय. शत्रक्षण देखील वेगाने बॉलवर आलेत. यावेळेला ओव्हर थ्रो आणि याच दरम्यान काय झालंय, ओहो पंचांचा बोर्ड आकाशाकडे, अति घाई संकटात नाही, विकेटचा पतन. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संघ मडेगाव 11 देखील जबरदस्त फाईट करतोय. खातगुण संघाला या धावा सहजासहजी बनवून देत नाहीये. हा देखील मडेगाव संघ हाय व्होल्टेज असा मुकाबला आहे.
यानंतर पोलादपूर इंदापूर अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. इंदापूर पोलादपूर, पोलादपूर इंदापूर हा सामना नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. धन्यवाद मनोजी सावंत साहेब, पोलेकर साहेब, धन्यवाद. आपण या स्पर्धेला भेट दिलीत, आपला बहुमूल्य वेळ देऊन आलात त्याबद्दल आपले मनस्वी जाता जाता या ठिकाणी आभार व्यक्त करतो. जाऊया सामन्याकडे. पुढचा बॉल, यावेळेला बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक उलट झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता जरूर, पण क्रिकेटमध्ये तेवढं सोपं नाहीये उलट झेल पकडणं. सन 1982-83 मध्ये भारताचे माजी कर्णधार कपिल देवने असा झेल टिपला होता, पण या वेळेला मात्र झेल सुटलाय आणि धावा तब्बल मिळतील 2. 2च्या आकड्याने स्कोअर कार्ड पुढे सरसावेल, 9 आकड्यावर जाऊन पोहोचेल. पुन्हा एकदा पुढचा बॉल, याही वेळेला आपण पाहतोय पायामधला बॉल त्याला खोदून काढला. वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावर आणखी एक धाव. 2 धावा कंप्लीट. 9 आणि 2 11. आहे जरूर. मडेगाव 11 संघाला हे समजलं की इथून एक एक धाव आपल्या टीमसाठी महत्वाची आहे. जिंकायचं असेल तर एक एक धाव तुम्हाला थांबवायची आहे, कारण आता खातगुळ संघाच्या खेळाडूने समजदारीचा खेळ सुरुवात केलाय. सिंगल डबलने काम चालू केलंय. हो हो हो, आणि हा बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. धावांची गरज योद्धा खातगुण संघाला. इंदापूर आणि पोलादपूर आपण जय तयारीमध्ये राहा, कारण हा सामना आता संपायला आलेला आहे. मित्रांनो बघा, 2:45 वाजलेत, थोडंसं सहकार्य करा ही विनंती असेल तुम्हाला. आणि अशा प्रकारे यावेळेला सिंगल एक धाव तर मिळेल, आणखी देखील एक धाव मिळेल आणि इथं योद्धा खातगुण संघ विजयी झालेला आहे. त्यांचं हार्दिक अभिनंदन. अभिनंदन मडेगाव संघ, आपलं कौतुक. धन्यवाद. अर्जुन आपल्यासाठी 500 रुपये आले, ते आपण घेऊन जायचं आहे, आपल्याला विनंती असेल.